नमस्कार विद्यार्थी मित्र, मी प्रवीण शिंदे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या फिजिक्स विषयामध्ये। या विषयाच्या अंतर्गत आपण आज पॉइंट जो बघणार आहोत त्याचं नाव आहे टाइप्स ऑफ सॉलिड बॉडी। पहिल्यांदा मी नाव लिहितो, टुडेज टायटल टाइप्स ऑफ सॉलिड बॉडी। ओके, सॉलिड, as we know, solid is one of the state of matter. सॉलिड हे पदार्थ आहे। ओके, पदार्थाची एक अवस्था आहे म्हणतो आपण त्याला। आपल्याला तर माहितीच आहे, आपण हायस्कूल लेवल पर्यंत शिकलो आहोत। देयर आर 3 स्टेट्स ऑफ मॅटर। पदार्थाच्या 3 अवस्था आहेत। कोणकोणत्या? पहिली जी अवस्था आहे त्याला आपण काय म्हणतो? सॉलिड, म्हणजे स्थायू अवस्था। दिस इज वन ऑफ द स्टेट ऑफ मॅटर। सेकंड स्टेट ऑफ मॅटर is called as liquid, त्याला आपण काय म्हणतो? द्रव। आणि थर्ड स्टेट ऑफ मॅटर त्याला आपण काय म्हणणार आहोत? गॅसियस। गॅसियस त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये? वायू। वायू। हायस्कूल पर्यंत आपण या 3 स्टेट ऑफ मॅटर स्टडी केलं आहोत, पण सायन्स मध्ये खूपच प्रगती झालेली आहे आणि आता सध्या आपण असं म्हणू शकतो की देयर इज नॉट 3 स्टेट्स ऑफ मॅटर, देयर आर 5 स्टेट्स ऑफ मॅटर। म्हणजे आता सध्या पदार्थाच्या 3 अवस्था आहे नसून पदार्थाच्या 5 अवस्था आहेत। ओके, त्या पहिल्या 3 तर आहेतच, मग चौथी आणि पाचवी कोणती? ओके, चौथी जी अवस्था आहे पदार्थाची त्याला आपण काय म्हणतो? प्लाझ्मा। प्लाझ्मा। अँड फिफ्थ स्टेट ऑफ मॅटर कॉल्ड ॲज बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेशन। बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेशन। इथून पुढे तुम्हाला कुठेही म्हटलं हाऊ मेनी स्टेट्स ऑफ मॅटर किंवा पदार्थाच्या अवस्था किती आहेत, आपण सांगायचं आहोत 5 अवस्था। कोणकोणत्या? सॉलिड, लिक्विड, गॅसियस, प्लाझ्मा अँड बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेशन। समजतंय? यामध्ये बघा, पहिली जी स्टेट आहे त्याला आपण काय म्हणतो? सॉलिड। ओके, फॉर एक्झाम्पल हा बोर्ड आहे किंवा डस्टर आहे, चॉक आहे, चेअर, टेबल, फॅन एटसेट्रा, हे जे काही एक्झाम्पल्स आहेत याला आपण काय म्हणतो? स्थायू किंवा सॉलिड। कळते? लिक्विड मध्ये काय येतं बघा, फॉर एक्झाम्पल वॉटर, केरोसिन, पेट्रोल, ऑइल, डिझेल, हे सगळे लिक्विड मध्ये मोडतात। हे पदार्थ कोणते असणार आहेत? लिक्विड पदार्थ। ओके, द्रव पदार्थ। नेक्स्ट आहे थर्ड स्टेट ऑफ मॅटर, त्याला आपण काय म्हणतो? गॅसियस स्टेट। फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन, हायड्रोजन, हेलियम, निऑन, हे सगळे काय आहेत? गॅसियस आहेत। ओके, त्या सगळ्यांचा स्टेट काय आहे? गॅसियस स्टेट। ओके, आता हे 3 जे स्टेट्स आहेत ते आपल्याला माहितीच आहे विथ एक्झाम्पल। चौथी जी स्टेट आहे ती नवीन आहे आणि पाचवी पण काय? नवीन स्टेट आहे। बघा, आपण थोडक्यामध्ये समजून घेऊया प्लाझ्मा कशाला म्हणायचं आणि बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेशन कशाला म्हणायचं आहे। प्लाझ्मा इज द फोर्थ स्टेट ऑफ मॅटर। प्लाझ्मा ही पदार्थाची चौथी अवस्था आहे। ओके, प्लाझ्मा कशाला म्हणायचं? कोणत्या पदार्थाला आपण प्लाझ्मा म्हणायचं? फॉर एक्झाम्पल बघा, समजून घ्या, एक एअर मीडियम आहे। काय याच्यामध्ये? एअर मीडियम। आणि या एअर मीडियम मध्ये बरेच पार्टिकल्स आहेत, बरेच पार्टिकल्स आहेत, एअर मॉलिक्युल्स। ओके, आणि आपण जेव्हा या मीडियमला हीट करू, बघा मी काय म्हणतोय, याला आपण काय करतो? याला आपण जर का सुपर हीट केलं, सुपर हीट, खूप जास्त हीट केलं, खूप जास्त हीट केलं, तर या एअर मीडियमचं म्हणजे गॅसियस स्टेटचं कन्व्हर्जन दुसऱ्या स्टेट मध्ये होतं, त्यालाच आपण काय म्हणतो? प्लाझ्मा। बघा, म्हणजे एखाद्या एअर मीडियमचं टेम्परेचर आपण वाढवतो, खूप जास्त वाढवतो, जवळपास सूर्याजवळचे टेम्परेचर असतं तितकं। ओके, तेव्हा त्या मीडियमला आपण काय म्हणणार आहोत? प्लाझ्मा। ओके, म्हणजे एअर मीडियमचं टेम्परेचर आपण जर का खूप जास्त पटीने वाढवलं तर तिथं काय तयार होतं? प्लाझ्मा स्टेट तयार होतं। ओके, तर ते बघा, प्लाझ्मा स्टेट कशाला म्हणायचं किंवा प्लाझ्मा मीडियम कशाला म्हणायचं? ओके, आपण आणखी एक एक्झाम्पल घेऊया प्लाझ्मा। ओके, फॉर एक्झाम्पल समजा आईस, एक आईस आहे। ओके, आता आईसचा जो स्टेट आहे, बर्फाचा जो अवस्था आहे, ती कोणती असणार आहे बाळांनो? सॉलिड। म्हणजे आईस इज इन अ सॉलिड स्टेट। आईस काय असणार? सॉलिड असणार आहे। या आईसला जर आपण हीट केलं तर काय होईल? टेम्परेचर वाढेल। हीट केल्यानंतर काय होतं बघा, हा आईस मेल्ट होऊन त्याचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये होतं। कळते का? बघा, आईस जो की सॉलिड स्टेट मध्ये होता त्याला आपण हीट सप्लाय केलं तर ते काय झालं बघा? लिक्विड स्टेट मध्ये कन्व्हर्जन झालं। ओके, आता परत या लिक्विडला अजून जास्त हीट केला, ओके, आणखी हीट केलं तर काय होईल? या लिक्विडचं पण कन्व्हर्जन कशामध्ये होणार
गॅसेस मध्ये होणार आहे, म्हणजे त्याचं आपण काय म्हणतो बाष्पीभवन होतं. ओके, म्हणजे लिक्विडला हीट सप्लाय केला तर त्याचं काय होतं गॅसेस मध्ये कन्व्हर्जन झालं. म्हणजे पहिला काय होतं सॉलिड आईस, नंतर लिक्विड, नंतर काय असणार आहे गॅसेस. आता हे जे गॅसेस स्टेट आहे तिथं आपण काय केलं बघा, याला आपण जर का सुपर हीट केलं, खूप जास्त प्रमाणात टेम्परेचर वाढवलं, सुपर हीट. ओके, तर का खूप जास्त उष्णता दिली, खूप जास्त टेम्परेचर वाढवलं, तर या गॅसेस स्टेटचं पण कन्व्हर्जन कशामध्ये होतं बाळांनो, प्लाझ्मा मीडियम मध्ये होतं. प्लाझ्मा मीडियम बघा, गॅसेस मीडियमचं टेम्परेचर आपण जर का खूप जास्त पटीने वाढवलं तर त्याचं परत कन्व्हर्जन कशामध्ये होतं, प्लाझ्मा मध्ये होतं. गॅसेस स्टेट आणि प्लाझ्मा स्टेट याच्यामध्ये फरक काय आहे, गॅसेस मध्ये इलेक्ट्रॉन्स बाउंडेड असतात, प्लाझ्मा मध्ये इलेक्ट्रॉन्स हे फ्री असतात. त्यामुळं या मीडियम मध्ये इलेक्ट्रिसिटी ही इझिली फ्लो होते. ओके, पण गॅसेस मध्ये होत नाहीये. कळते का बघा, बाउंडेड इलेक्ट्रॉन्स इन अ गॅसेस स्टेट अँड फ्री इलेक्ट्रॉन्स इन अ प्लाझ्मा स्टेट. समजतंय? म्हणजे प्लाझ्मा मीडियमचं टेम्परेचर काय असतं बाळांनो, हाय. टेम्परेचर काय असतं, हाय टेम्परेचर ऑफ दिस मीडियम. कळते? प्लाझ्मा फॉर एक्झाम्पल सूर्याजवळ जे काही प्लॅनेट असतील किंवा सूर्याच्या जवळपास जे काही मीडियम आहे ते सगळं काय असतं बघा, खूप जास्त टेम्परेचरचं असतं. त्यामुळे त्या मीडियमला आपण काय म्हणणार आहोत, प्लाझ्मा मीडियम. कळते? सॉलिड, लिक्विड, गॅसेस अँड प्लाझ्मा. नेक्स्ट फिफ्थ स्टेट ऑफ मॅटर जो आहे त्याला आपण काय म्हणतो, बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेशन. बघा, सत्येंद्रनाथ बोस हे इंडियन सायंटिस्ट आहेत. त्यांनी पहिल्यांदा कॅल्क्युलेशन केलं, त्यांनी पहिल्यांदा शोध लावला देयर इज अ फिफ्थ स्टेट ऑफ मॅटर, म्हणजे पाचव्या अवस्थेत, पदार्थाच्या पाचव्या अवस्थेचा शोध ज्यांनी कुठे लावलेला आहे त्याचं नाव काय आहे, सत्येंद्र बोस. ओके, हे भारतीय सायंटिस्ट आहेत. ओके, आता यांनी काय सांगितलेलं आहे बघा, म्हणजे कंडेन्सेशन म्हणजे काय तर समजून घ्या पहिल्यांदा. समजा हे एअर मीडियम आहे, एअर मीडियम, आणि यामध्ये एअर मॉलिक्युल्स आहेत. यामध्ये काय एअर मॉलिक्युल्स आहेत. आणि आपण पहिल्यांदा काय करणार आहोत, या एअर मीडियमची डेन्सिटी खूप कमी करणार आहोत. डेन्सिटी म्हणजेच काय, घनता. या मीडियमची घनता खूप कमी केला, म्हणजे याचे पार्टिकल्स, याचे काय एअर मॉलिक्युल्स आहेत आपण कमी केले. ओके, 1,00,000 पटीने आपण कमी जर केलो तर बघा, या एअर मीडियमची डेन्सिटी आपण कमी केली. डेन्सिटी कमी करून झाल्यानंतर याला काय करायचं आहे, याला आपण सुपर कूल करणार आहोत. सुपर कूल म्हणजे या मीडियमचे टेम्परेचर आपण खूप कमी करणार आहोत. ओके, म्हणजे याला आपण कोल्ड करणार आहोत. बघा, कोल्ड किती करणार तुम्ही, 0 डिग्री केल्विन. कळते का बघा, बर्फाचं टेम्परेचर काय असतं मॅक्झिमम 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे आपल्या फ्रीज मध्ये पण कमीत कमी टेम्परेचर किती असतं, 0 डिग्री सेल्सिअस. त्याच्यापेक्षा पण कमी टेम्परेचर, त्याच्यापेक्षाही कोल्ड काय असणार आहे, 0 डिग्री केल्विन. कळते? म्हणजे 0 डिग्री केल्विन पेक्षा कोल्ड काही असू शकत नाहीये, हे लास्ट लिमिट आहे. म्हणजे इतकं कोल्ड जर तुम्ही हे एअर मीडियम जर केला, तर या एअर मीडियमचं टेम्परेचर कमी 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 करत 0 डिग्री केल्विन जर केला तर ते जे काही कोल्ड मीडियम असणार आहे त्यालाच आपण काय म्हणतो, बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेशन. कळते का बघा, प्लाझ्मा इज अ व्हेरी हॉट मीडियम अँड बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेशन इज अ व्हेरी कोल्ड मीडियम. कळते? शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला मी, प्लाझ्मा कशाला म्हणायचं आणि बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेशन कशाला म्हणायचं आहे. यामध्ये आपण इन डिटेल जायचं नाही आहे, हे हायर लेवल स्टडी आहे. तुम्हाला काही सिलेबसला पण नसणार आहे. आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. फक्त तुम्हाला माहिती असू दे म्हणून सांगितलेलं आहे. देयर इज अनदर 2 स्टेट्स ऑफ मॅटर आर देयर. 4th स्टेट ऑफ मॅटर इज प्लाझ्मा अँड 5th स्टेट ऑफ मॅटर इज कंडेन्सेशन. समजते? इथून पुढे कोणी तुम्हाला विचारलं हाऊ मेनी स्टेट्स ऑफ मॅटर, पदार्थाची अवस्था किती आहे, आपण काय सांगणार आहोत, 5. ओके, देयर आर 5 स्टेट्स ऑफ मॅटर, सॉलिड, लिक्विड, गॅसेस, प्लाझ्मा अँड बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेशन. कळते? आता आपण येऊया आपल्या मूळ पॉइंटकडे. त्याचं नाव आहे टाइप्स ऑफ सॉलिड बॉडी. म्हणजे फक्त आपण या पदार्थाच्या सॉलिड अवस्थेचे आहे, स्थायी अवस्थेचे आहे, त्याचा आपण विचार करूया. ओके, टाइप्स ऑफ सॉलिड बॉडी. ओके, टाइप्स ऑफ सॉलिड बॉडी. सॉलिड बॉडीचे टाइप्स आपल्या आजूबाजूला जे काही आहे ते एक तर सॉलिड असतं, लिक्विड असतं किंवा गॅसेस असतं. प्लाझ्मा मोस्टली आपल्याला बघायला मिळत नाही. लॅबोरेटरीमध्ये आपण म्हणजे बघू शकतो लॅबोरेटरीमध्ये, किंवा सनच्या जवळपास जे मीडियम आहे त्याला आपण म्हणतो प्लाझ्मा. मोस्टली एन्व्हायरमेंट मध्ये आपल्याला फक्त सॉलिड, लिक्विड अँड गॅसेसचे
स्टेट्स पाहायला मिळतात. त्यापैकी सॉलिडचा आपण विचार करूया. म्हणजे जो पदार्थ आपल्याला दिसतो तो जर का सॉलिड असेल तर तो सॉलिड मध्ये परत कोणता, म्हणजे सॉलिडचे परत टाइप्स आहेत. ओके, देयर आर मेनली 3 टाइप्स ऑफ सॉलिड बॉडी. म्हणजे सॉलिड बॉडीचे 3 टाइप्स आहेत. सॉलिड बॉडीचे 3 टाइप्स कोणकोणते बघा. पहिला जो टाइप आहे सॉलिड बॉडीचा त्याला आपण काय म्हणणार आहोत, इलास्टिक बॉडी. इलास्टिक बॉडी. दुसरा जो टाइप आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, प्लास्टिक बॉडी. प्लास्टिक बॉडी. And third type of a solid body is called as rigid body. Rigid body. बघा, सॉलिड बॉडीचे हे 3 टाइप आहेत, इलास्टिक बॉडी, प्लास्टिक बॉडी अँड रिजिड बॉडी. ओके, या तिघांच्या मध्ये फरक काय ते आपण बघूया. कॉमन काय तिघांच्या मध्ये, तिन्ही बॉडी काय असणार आहे, तिन्ही बॉडी सॉलिड असणार आहे. यामध्ये डिफरन्स काय हे समजून घेऊया. ओके, म्हणजेच कोणत्या सॉलिड बॉडीला इलास्टिक म्हणायचं, कोणत्या सॉलिड बॉडीला प्लास्टिक बॉडी म्हणायचं आणि कोणत्या सॉलिड बॉडीला रिजिड बॉडी म्हणायचं. या तिघांच्या मध्ये काय डिफरन्स आहे, काय फरक आहे ते समजून घेऊया. ओके, डेफिनेशन ऑफ इलास्टिक बॉडी. व्हेन वी अप्लाय an external force on a body, then size and shape of that body changes. When we remove that external force, the body restores its original size and shape. Such body is called as elastic body. समजते का बघा. मराठीमध्ये सांगतो मी, एखाद्या बॉडीवरती जर का तुम्ही बाह्य बल लावला तर त्या बॉडीचं आकारमान बदलतं. लावलेला बाह्य बल जर तुम्ही काढून घेतला तर ती बॉडी आहे त्या आकारमानामध्ये परत येते. अशा बॉडीला आपण काय म्हणतो, इलास्टिक बॉडी. समजतंय. व्हेन वी अप्लाय फोर्स ऑन अ बॉडी, साइज अँड शेप ऑफ दॅट बॉडी चेंजेस. व्हेन वी रिमूव्ह दॅट अप्लाइड फोर्स, दॅट बॉडी रिस्टोर इट्स ओरिजिनल डायमेन्शन. एक्झाम्पल बघूया आपण. एक्झाम्पल ऑफ इलास्टिक बॉडी, रबर. रबर हे काय बेस्ट एक्झाम्पल आहे इलास्टिक बॉडीचं. म्हणजे समजा एक रबर आहे, या रबरला मी काय केलं, इकडून असं ओढलो, म्हणजे काय केलं मी, फोर्स अप्लाय केला. हा जो अप्लाय केलेला फोर्स आहे त्या फोर्समुळे काय होईल, त्या रबरची साईज बदलेल, रबरची लेंथ इन्क्रीज होईल. ओके, फोर्स लावला, साईज बदलली. फोर्स तुम्ही लावलेला जो आहे तो काढून टाका, काय होईल बघा, ती रबर परत हाय त्या डायमेन्शन मध्ये, हाय त्या लेंथला जाईल. म्हणजे फोर्स अप्लाय केला तर साईज बदलते, अप्लाय केलेला फोर्स काढून घेतला तर ती बॉडी परत आपल्या ओरिजिनल साईज मध्ये परत येत असेल तर त्या बॉडीला आपण काय म्हणतो, इलास्टिक बॉडी. सेकंड एक्झाम्पल, स्पंज. स्पंज इज ऑल्सो एन एक्झाम्पल ऑफ इलास्टिक बॉडी. जर का एखादा स्पंज असेल तर स्पंजला तुम्ही जर प्रेस केला, प्रेस करताय म्हणजे काय करताय, तुम्ही एक्सटर्नल फोर्स अप्लाय करताय. त्यामुळे काय होतं, त्या स्पंजचं साईज अँड शेप बदलतं. तो अप्लाय केलेला फोर्स तुम्ही काढून घेतला तर काय होईल बघा, तो स्पंज आहे त्या साईज अँड शेप मध्ये परत येतो. तर अशा बॉडीला आपण काय म्हणणार आहोत, इलास्टिक बॉडी. ओके, एक्झाम्पल काय, रबर अँड स्पंज. नेक्स्ट बॉडी आहे, नेक्स्ट टाइप ऑफ सॉलिड बॉडी कॉल्ड एज प्लास्टिक बॉडी. प्लास्टिक बॉडी कशाला म्हणायचं. ओके, व्हेन वी अप्लाय an external force on a body, then size and shape of that body changes. When we remove that applied force, then that body does not restore its original dimension. कळतंय का बघा मी काय म्हणतोय, मराठीमध्ये सांगते, मराठीमध्ये लक्षात घ्या. एखाद्या बॉडीवरती जर का तुम्ही बाह्य बल लावला तर त्या बॉडीचं आकारमान बदलतं. लावलेला बाह्य बल जर तुम्ही काढून घेतला तर ती बॉडी परत आहे त्या आकारमानामध्ये परत येत नाही. अशा बॉडीला आपण काय म्हणणार आहोत, प्लास्टिक बॉडी. समजतंय. फॉर एक्झाम्पल वॅक्स. एक्झाम्पल काय घेऊया आपण याचं, वॅक्स. मेन जो असतो ना, समजा एका मेनाचा काहीतरी आकार आहे, त्या मेनला तुम्ही काय केला, फोर्स लावला, प्रेस केला तर काय होतं बघा, त्या मेनाचा आकार काय होतो, बदलतो. तो लावलेला फोर्स काढून घेतला तर तो मेन आहे त्या आकारमध्ये परत येतो का, नाही. ओके, म्हणजे फोर्स लावला, त्या बॉडीचं आकारमान बदललं, फोर्स काढून घेतला तर ती बॉडी आहे त्या आकारमानामध्ये परत येत नाही. अशा बॉडीला आपण काय म्हणतो, प्लास्टिक बॉडी. सेकंड एक्झाम्पल, मड, चिखल. आपण चिखलात जर का पाय दिला तर काय होतं बघा, म्हणजे चिखलात पाय द्यायच्या अगोदर चिखलाचा काहीतरी शेप असणार आहे. आपण पाय दिल्यानंतर काय होतं, तो चिखल स्प्रेड होतो, पसरतो, बरोबर का. आता तो पाय आपण जर परत काढून घेतला
तर काय होईल, ते चिखल परत आहे तसं होईल का, नाही होणार. म्हणजे पाय देता म्हणजे काय करता, तुम्ही फोर्स अप्लाय करताय. फोर्स अप्लाय केल्यामुळे त्या चिखलचं काय होतं, साईज अँड शेप बदलतं. फोर्स रिमूव्ह केला तर तो चिखल परत आहे त्या ओरिजिनल साईज अँड शेप मध्ये परत येत नसेल तर त्या बॉडीला आपण काय म्हणतो, प्लास्टिक बॉडी. समजते? किंवा आपली पॉलिस्टरीन कॅरी बॅग असते बघा, एक मेन कागद. त्या मेन कागदाला तुम्ही जर कसं ओढला तर काय होतं बघा, तो मेन कागद ताणतो, बरोबर का. ओढताय म्हणजे काय करताय, फोर्स अप्लाय करताय. फोर्स अप्लाय केला की काय होईल, तो मेन कागद ताणेल. तो अप्लाय केलेला फोर्स तुम्ही रिमूव्ह केला तर तो मेन कागद परत आहे तसा होत नाही. म्हणजे अशा बॉडीला आपण काय म्हणणार आहोत, प्लास्टिक बॉडी. समजतंय? इलास्टिक बॉडी कशाला म्हणायचं, प्लास्टिक बॉडी कशाला म्हणायचं आहे, दोघांच्यामध्ये डिफरन्स कशाला आहे बघा. डिफरन्स काय आहे, डिफरन्स स्टडी करायच्या अगोदर त्याच्यामध्ये कॉमन काय बघूया आपण. दोन्ही बॉडीमध्ये कॉमन काय आहे, दोन्ही बॉडीवरती फोर्स अप्लाय केला तर दोन्ही बॉडीचं साईज आणि शेप बदलतं. आणि अप्लाय केलेला फोर्स जर आपण काढून घेतला तर या बॉडीमध्ये काय होतं, ती बॉडी आपलं ओरिजिनल डायमेन्शन, ओरिजिनल साईज आणि शेप परत येते. इथं मात्र काय होतं, फोर्स काढून घेतल्यानंतर ती बॉडी ओरिजिनल डायमेन्शनला परत येत नाही. समजतंय? नेक्स्ट जो टाइप आहे, तिसरा टाइप, त्याला आपण काय म्हणणार आहोत, रिजिड बॉडी. ओके, रिजिड बॉडी कशाला म्हणायचं आहे, when we apply an external force on a body then size and shape of that body does not changes. म्हणजे आपण जर काय एखाद्या बॉडीवरती बाह्य बल अप्लाय केलं तरी देखील त्या बॉडीचं साईज अँड शेप बदलत नसेल तर अशा बॉडीला आपण काय म्हणणार आहोत, रिजिड बॉडी. ओके, फॉर एक्झाम्पल मेटल रॉड किंवा स्टोन. समजा आपल्या हातामध्ये दगड आहे, ठीक, दगड, आणि त्या दगडाला तुम्ही असं प्रेस केला म्हणजे काय करता, फोर्स अप्लाय केला तर फोर्स अप्लाय केल्यामुळे त्या दगडाचा शेप बदलतो का, साईज बदलते का, नाही. ठीक, किंवा एखादा मेटल रॉड आहे आणि त्या मेटल रॉडला आपण काय केलं, असं प्रेस केलं तर त्या मेटल रॉडचा शेप बदलणार आहे का, नाही. म्हणजे फोर्स अप्लाय करून देखील जर बॉडीचा साईज आणि शेप बदलत नसेल तर अशा बॉडीला आपण काय म्हणणार आहोत, रिजिड बॉडी. तर ते पुन्हा एकदा मी डेफिनेशन रिपीट करतोय. इलास्टिक बॉडी कशाला म्हणायचं आहे, when we apply an external force on a body size and shape of that body changes. When we remove that applied force that body restore its original dimension, original size and shape. Such body is called as elastic body. Example है rubber, sponge, spring, etc. Plastic body, when we apply an external force on a body then size and shape of that body changes. When we remove that applied force then size and shape of that body does not restore. Such body is called as plastic body. Example है wax or mud. Next, rigid body, when we apply a large external force on a body then that body does not change its size and shape. Such body is called as rigid body. So, plastic body, elastic body and rigid body कशाला म्हणायचं आहे. ओके, थँक्यू.